आज मैसूर पाक बनवताना माझ्याकडून छोटीशी एक गडबड झाली होती. सगळ्या गोष्टी मी मोजून मापून घेतल्या होत्या. छान मस्त पाक रेडी झाला होता. 1 तारी पाक लागतो. मी 1 तारी मस्त पाक बनवून घेतला होता आणि बेसन पिठात थोडंसं तेल टाकून ते बेसन भिजवून कढईमध्ये टाकून दिलं पाकामध्ये. त्यानंतर ना छोट्या-छोट्या गाठी झाल्या होत्या. मला असं वाटलं आता इथं काही जमणार नाही, पण त्या गाठी नंतर मोडल्या आणि त्या गाठी मोडल्याच्या नंतर जी खरी प्रोसिजर असते ना मैसूर पाकची, मी ती करायला घेतली. एका हातानं कढईमध्ये तेल टाकून ते मैसूर पाकाचं जे बेसन पीठ फोडून घेतलं आणि याच्यामध्ये डब्यात टाकून दिलं. इथं मी माझ्या लक्षात नाही आलं की नेमकं माझ्याकडून काय चुकी झाली. म्हटलं आता मैसूर पाक सेट होतो तोपर्यंत मी साईडला इकडे स्वयंपाक करून घेते. पहिलेच मी वरण शिजून ठेवलं होतं, कारण की आज मला ना वरण चिकुल्या बनायच्या होत्या. आजची माझी रेसिपी होती वरण चिकुल्या आणि मैसूर पाक. पण माझ्या समर्थाची काय रेसिपी मला काही ती कळालीच नाही. त्याचा इकडे मस्त दणका चालू होता. म्हणलं चला मैसूर पाक सेट व्हायला 1 तास तरी लागतो, तोपर्यंत मी वरणाला फोडणी देऊन घेते. आणि आज ना मला चकुल्या बनवायच्या होत्या ना, म्हणून वरण जरा मी जास्तच बनवून घेतलं, कारण की तेव्हाच मग चकुल्या मस्त शिजल्या जाते याच्यामध्ये. आता म्हटलं चला 1 तास झाला, मैसूर पाक छान सेट झाला. मी पहिलेच याला कट करून ठेवला होता. तोडून पाहिला तर याला भारी मस्त जाळी सुटली होती. पण खाल्ल्याच्या नंतर लक्षात आलं की हा तर थोडा कच्चाच राहिला. मी ना जरशी कढईतून काढायची घाई केली होती म्हणून तो तसा झालता. पण बाकी काय नाही, ओके होता. खायला छान लागत होता. संध्याकाळी वरण चिकुल्या बनवून घेतल्या. चला सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.